हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या गौरी डिश या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. तर अधिक मास महिना सुरू झालेला आहे आणि रोज कुठली रांगोळी काढावी देवासमोर किंवा अंगणात, हा सगळ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो. तर त्यासाठीच मी घेऊन आले आहे छोटीशी रांगोळी 3 ते 2 ठिपकांची. तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा. मी 3 ते 2 असे ठिपके मांडून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला चांदणीचा आकार द्यायचा आहे. मधले 3-3 डॉट्स करून मी 2 चांदण्यांचा आकार दिलेला आहे. तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये. आणि जास्त काही आपण रंगांचा वापर करत नाही आहोत इथे. तर पांढऱ्या रंगाच्याच याने मी त्याला मधले जे आहे त्रिकोण ते भरून घेत आहे. त्यानंतर मधला जो डॉट आहे तिथे मी छान शुभ कलर आपला लाल आणि पिवळा दिलेला आहे. आणि त्यानंतर जे बाजूचे डिझाईन आहे तिथे मी अशा रेषा देऊन घेत आहे आणि जागा भरून घेत आहे. आणि किती सुंदर दिसतं आहे तुम्ही बघू शकता. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, मलमास, तसेच धोंड्याचा महिना असे वेगवेगळे नावं याला आहेत. आणि हा नेमकाच सुरू झालेला आहे आणि यामध्ये आपण कुठलाही नियम घेतलेला चांगला असतो. याचं खूप सारं आपल्याला फळ मिळतं. तर तसेच ही रांगोळीसुद्धा गोपद्याची रांगोळी तुम्ही दररोज दारात किंवा देवासमोर काढण्याचा नियम व्रत घेऊ शकता. तर अशाच प्रकारे ही बघा, ही छोटीशी रांगोळी मी दाखवत आहे. तुम्ही अगदी घाईमध्ये फक्त 2 मिनटात ही रांगोळी पूर्ण करू शकता. आणि जास्त यात रंगांचा वापरसुद्धा मी केलेला नाही आहे. अगदी आपला पांढरा शुभ्र रंग वापरूनसुद्धा तुम्ही खूप सुंदर कमी जागेत आणि कमी वेळेत मोठी डिझाईनसुद्धा काढू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे बोलता बोलता आपली रांगोळी तयारसुद्धा झाली. आणि आता आपण इथे पांढरा रंग देत आहे मी इथे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा रंग इथे देऊ शकता. तर हे बघा, आणि मधले जे डॉट आहे तिथे मी आपला छान असा गुलाबी रंग दिलेला आहे. आणि आपली रांगोळी इथं मस्त पूर्ण झालेली आहे. बघू शकता तुम्ही, झटपट पटापट आपली रांगोळी झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.